जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या दिवशी आपली हनुमंताची उपासना असल्यामुळे आपण एक हनुमंताचं पद म्हणू, जे रामदासी परंपरेमध्ये रामदासी रोज म्हणतात. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंतांचे मुख्य दैवत. तया विणामचा परमार्थ, सिद्धीस न पावे सर्वदा. साह्यामासी हनुमंत, आराध्य दैवत श्री गुरुनाथ. श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ, उणे काय दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. हे सोडून आम्ही जन, कोणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी आमचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वास न पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासना मार्ग नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे आता असं वाटतंय की नुसती श्लोकसंख्या पूर्ण करून उपयोगाचं नाही. कारण श्लोकसंख्या पूर्ण तर कधी पण होणार आहे. पटकन आपण आपला श्लोक म्हटला आणि पुढे गेलं तरी चालणार आहे. पण त्यामध्ये जितकं आपण गुंतून जाऊ, जितकं आपण त्याच्यात मनापासून लक्ष देऊ, आणि म्हणजेच आपल्यावरती समर्थांची कृपा झाली तर बाकी प्रत्येक गोष्ट आपल्या हृदयापर्यंत भिडणार आहे. आणि हृदयापर्यंत भिडावी, किंवा मी तर असं म्हणते हृदयाला भिडलेलीच गोष्ट बाहेर पडते आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण आतापर्यंत जर आपलं जडत्व किंवा बद्धत्व असं असतं की ज्या ठिकाणी आपलं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. आता बद्ध लक्षण समासामध्ये आपण हे सगळं बघतोय, तर ज्या ठिकाणी आपलं कशाकडेही लक्ष जात नव्हतं, पण आता प्रत्येक गोष्ट कशी हरिरूपाने दिसते. मग आता आजचं जे 19 जुलैचं जे महाराजांचं प्रवचन आहे ते काय म्हणतात आहे की साधनाची 4 अंग आहे. मी थोडक्यात सांगते, पूर्ण प्रवचन घेऊ शकत नाही कारण पूर्ण प्रवचन घ्यायला पुन्हा 1 तास जातो. पण आज आपण त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी सांगू आणि निरूपणाला सुरुवात करू. आता ही साधनांची 4 अंगे आहेत म्हणतात आपले सद्गुरू म्हणतात गोंदवलेकर महाराज. प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत. आता या ठिकाणी पूजा अर्चना कोणतीही उपासना ही वेगळी न सांगता
आधी मनाचे श्लोक म्हणत असताना जसं सद्गुरू सांगतात तसं ते म्हणतात, प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख व्हायचं आहे. इतर कोणत्याही गोष्टीशी आपला संबंध नाही, आपण अंतर्मुख व्हायचं आहे. आपले दोष काय आहेत ते हुडकून काढायचे आणि नुसते हुडकून नाही काढायचे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे चित्तशुद्धी होईल. हे जे आपले गुण आहेत, म्हणजे सध्या स्तोत्रांकडे येत असताना आपली चित्तशुद्धी आवश्यक आहे याची काळजी खरंच गोंदावलेकर महाराजांनी घेतली असं म्हणायला हरकत नाही. आजचा दिवस शनिवारचा दिवस आहे, त्या ठिकाणी ते सांगतात आहे की आधी चित्तशुद्धी. जसं आपण बियाणं पेरतो, बियाणे पेरण्यासाठी जशी सुपीक जमीन लागते आणि वरून वर्षाचा प्रारंभ होतो आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं बियाणं जसं निर्माण होतं, तसं आपल्यामध्ये जर चित्तशुद्धी झाली तर समर्थांचं जे स्तोत्र आहे हनुमंताचं, ते आपल्यामध्ये बियाण्यांच्या रूपाने काम करेल आणि ते बियाणं अंकुरित झाल्यानंतर आतमधला जो आनंद आहे तो काहीतरी वेगळा राहील. त्यामुळे आता ब्रह्मचैतन्यांचा सुद्धा आपल्याला आधार म्हणजे आशीर्वाद मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि असं रोज करायचं म्हणतात. किती दिवस करायचं? असं 3 महिने करा. असं 1 दिवस न करता 3 महिने करा आणि 3 महिन्यामध्ये तुमची चित्तशुद्धी होईल. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक शब्दावरती आपल्या सश्रद्ध भक्तांना विश्वास ठेवावा. आता त्यांनी दुसरा उपाय सांगितला आहे, आजच सत्संग करावा जो आपण करतोय. सत्संगातच आपण आहोत, त्यामुळे आपण ते करतोय असं म्हणत असताना समर्थांना म्हणायचं ही तुमची कृपा आहे की त्यामुळे आम्हाला सत्संग मिळतो. कारण आज महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं आहे, चित्तशुद्धी करा, रोज आत्मपरीक्षण करा. ते असं 3 महिने जर तुम्ही आपण केलं. सध्या आपण जपाबद्दल सुद्धा ते बोलत नाही, श्रीराम मंत्राबद्दल आपलं निरूपण चाललं आहे, हनुमंताच्या स्तोत्राबद्दल निरूपण चाललं आहे, पण ते सध्या म्हणतात आधी चित्तशुद्धी करा. आणि चित्तशुद्धी करण्यासाठी त्यांनी 3 महिन्याचा कालावधी दिला आहे आणि 3 महिन्यानंतर तुमची चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर किंवा चित्तशुद्धी होत असताना दुसरा उपाय त्यांनी सांगितला आहे की सत्संग करा. आणि हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. संतांना शोधायला गेलो प्रत्यक्ष रूपामध्ये तर कठीण आहे म्हणतात. ही किती जुनी गोष्ट आपले सद्गुरू सांगतायत. अशा वेळी काय करावं तर आपला दासबोध हाच सत्संग होईल. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध ही समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे. जशी भगवद्गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, तसं ही वाङ्मय मूर्ती समर्थांची असल्यामुळे त्यांनाच आपले सद्गुरू मानावे आणि आत्मपरीक्षण करावं, चित्तशुद्धी करावी, सत्संग करावा. आणि अशा पद्धतीने 3 महिन्यांनी काय घडेल याचं मी तुम्हाला ग्वाही देतो. जो विश्वासानं हा ग्रंथ वाचील याला माझा सत्संग घडतो. जय जय रघुवीर समर्थ. किती गोड वचन आहेत आजची, तरीही आपण त्यातली 3 किंवा 4च वचनं घेतोय. असा पूर्ण आपण आजचा हा प्रवचनाचा भाग आपण वाचावा आणि आपण वाचतोच आहे, आपले बरेच लोक वाचतात आहे. आणि आता संत जे साधन करायचं म्हणतात आहे त्यामध्ये सगुणोपासनेवर आत्ता आले. जेव्हा चित्तशुद्धी झाली त्यानंतर आपले सद्गुरू म्हणतायत की सगुणोपासना करा. सगुणोपासनेमधूनच निर्गुणाकडे आपण वळणार आहे. आता रामाचा अवतार आहे आणि तो विष्णूचा अवतार आहे असं म्हटल्यावर विष्णू निर्गुण रूपात आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे हे माहिती आहे. पण सगुणोपासना रामाची करा, रामाचं चरित्र ऐका, रामाचं गायन करा, भजन करा आणि नंतर त्यातून नम्रता येते. सगुणोपासना केल्याने नम्रता येते आणि ती यायला पाहिजे. आधी चित्तशुद्धी झाली आहे, सत्संग झाला आहे, सगुणोपासना करायचं आहे. हनुमंताची आणि रामरायांची मूर्ती आणायची, त्याला जसं पाहिजे तसं सजवायचं, त्याच्याशी बोलायचं आणि अशा प्रकाराने तो सत्संग करायचा. तिसरी गोष्ट आहे जमेल तसं, आता चातुर्मास सुरू आहे, अन्नदान करा म्हणतात आहेत आपले सद्गुरू. आणि चौथं आहे जे आता महत्त्वाच्यावर समर्थ म्हणतात आहे की भगवन नामस्मरण करायचं. ही चौथं साधन त्यांनी आज सांगितलं आहे. आणि परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम हे अजब वस्तू दिली आहे. गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्य उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे समजावे. मला आता स्वतःला असं काही करायचं नाही, जे घडणार आहे ते सद्गुरू करून घेणार आहे अशी भक्ताची ज्याची खात्री पटली तर त्याला सद्गुरू भेटले असं म्हणायला हरकत नाही. माझं स्वतःचं कर्तव्य असं काही माझं शिल्लक राहिलं नाही असं त्या सद्भक्ताला वाटावं. आणि ते वाटण्यासाठी चित्तशुद्धी आहे, सत्संग आहे, सगुणोपासना आहे, अन्नदान आहे आणि भगवन नामस्मरण या 4 पायऱ्या. त्यातलं थोडासा अंश काढून मी तुम्हाला सांगितला. आणि गुरु आज्ञे परते दुसरे साधन नाही, हीच ती गुरु आज्ञा आहे, तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे आपल्या ध्यानी मनी येणार जेव्हा नाही तेव्हा आपण सद्गुरूंचे भक्त झालो असं समजायला हरकत नाही. हा कलियुगामध्ये सांगितलेला त्या काळात सांगितलं आहे. आता तर परिस्थिती किती बिकट आहे. आता संत आणि सज्जन सापडणं कठीण आहे.
त्यामुळे स्वतःचा शोध घ्यायचा, आत्मपरीक्षण करायचं, आपले दोष हुडकायचे, त्यावरती कार्य करायचं. असं 3 महिने केल्यानंतर चित्तशुद्धी होणार आहे. चित्तशुद्धी झाल्यानंतर सत्संग करायचा आणि ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर आपल्या मनात असं येतं की मला करायचं असं काही शिल्लक राहिलेलं नाही, असं त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. याचा संदर्भ या स्तोत्रामध्ये आहे. त्यामुळे ही गोष्ट पुन्हा हा योगायोग निश्चितच नाही. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्याच्या कृपेला पात्र व्हावे. जय जय रघुवीर समर्थ हे त्यांचं आजचं जे वचन आहे, त्या वचनांच्या आधाराने खरं म्हणजे महाराजांचं जे निरूपण असतं ना, ते कितीही वेळा ऐकलं तरी अवीट आहे. त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे अर्थ निघतात. आपण दासबोधारा तर खूप दूर ठेवलं, जरी नुसती महाराजांची वचनं, प्रल्हाद महाराजांची पत्र हे सगळं जरी वाचलं तरी त्या ठिकाणी आपली चित्तशुद्धी होते. कारण आपण त्या ठिकाणी शरण जातो. आणि जितकं लवकर शरण जाऊ, माझ्या मनात दुसरं काहीही करायचं नाही असं जेव्हा माझ्या मनामध्ये पक्क बसेल, तेव्हा आपले सद्गुरू म्हणतात आहे की तुम्ही माझ्या कृपेला पात्र झाले असं समजायचं. कारण शरणगती आणि दास्यत्व हे हनुमंताचं मुख्य लक्षण आहे. आणि आमची कुळवल्ली आहे. आता या ठिकाणी चौथं जेव्हा आपलं स्तोत्राला सुरुवात होते आहे, तर स्तोत्राला की नाही त्या शब्दांना आता महत्त्व कमी होणार आहे. याचं कारण 3 स्तोत्रांचं जे निरूपण झालं आहे त्यामध्ये प्रत्येक शब्दाची फोड आपण केली आहे. आणि रिव्हिजन करण्यासारखं, उजळणी करण्यासारखी शब्द पुन्हा पुन्हा येत आहेत, तरीही गोडवा अवीट आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण आता त्याची सुरुवात कशी झाली हे जर ऐकलं ना, तर अंगावर प्रत्येकाच्या काटा येईल निश्चितच. कारण माझ्याही आला. आणि आपण आणि तुम्ही दोघंजण वेगळे नसल्यामुळे प्रत्येकाला हे जाणवेल याची खात्री आहे. आता हनुमंताचं वैशिष्ट्य काय आहे? आता स्तोत्राला सुरुवात मला वाटतं हे 3 भागात होणार आहे स्तोत्र, कारण अतिशय गोड आणि त्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. आणि घाई करून एखादी गोष्ट संपवण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा अर्थ सांगितला तो आपल्या मनामध्ये निश्चितच ठसतो. आता हनुमंताचं वैशिष्ट्य असं आहे की तो अतिशय मित्र रूपाने वागवतो. तो दास आहे, तो रामांचा दास आहे, पण तो मित्रत्व, सख्यत्व निभवतो. आणि सख्यत्व जर निभवत असेल, मित्रत्व किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. आपल्याला जे काही सुखदुःख सांगायचं आहे ना, ते मित्राला सांगू शकतो आपण, इतर कुणालाही जे बोलू शकत नाही. असा मित्र हनुमंत बनतो. ही त्याची पार्श्वभूमी आजच्या निरूपणाची. आता सुग्रीवाचं भाग्य थोर आहे. आता आपण रामायण जेव्हा वाचतो तेव्हा सुग्रीव किती भाग्यवान आहे असं म्हणतात. की का बरं भाग्यवान आहे? कारण त्याच्याकडे हनुमंतासारखा बुद्धिमताम वरिष्ठम असं रत्न त्याला सापडलं आहे. अजून रामरायांची भेट व्हायची आहे आणि सुग्रीवाला रत्न सापडलं आहे. म्हणजे भाग्यवान किती आहे सुग्रीव, की पुढे रामचंद्रांचं कार्य करणारे हनुमंत आणि हनुमंत दास्य भक्तीचे वरिष्ठ असणारे हनुमंत त्याला भेटले. असा हा सख्यत्व निभवणारा जो गुरुस्थानी असलेले हनुमंत सुग्रीवाला जेव्हा भेटले, त्यामुळे त्याला विजयश्री प्राप्त झाली. कारण त्यालाही तोच अनुभव होता जो रामांना आला. सुग्रीवाला सुद्धा तोच अनुभव आला होता. त्याच्याही स्त्रीच्या बाबतीत तेच घडलं होतं आणि सगळं रामांसारखं सुग्रीवाचं घडलं आहे. पण रामांना जसं पुढे जाऊन वाचवलं आहे, म्हणजे रामांना जशी मदत झाली आहे तशी सुग्रीवाला सुद्धा मदत झाली आहे. त्यामुळे सुग्रीवाला आपण म्हणतो की सुग्रीवा अतिशय भाग्यवान आहे, कारण त्याला हनुमंत हा मित्र भेटला, ज्याची भेट अजून रामचंद्रांची व्हायचीच आहे. मग त्याच्यानंतर आणि आता वाली जो आहे त्याच्या विरुद्ध, तो वाली ज्यांनी त्याला त्रास दिला, गंमतच आहे सगळी आपली पुराणांमध्ये, वाचलं तितकं कमाल आहे. या ठिकाणी म्हटलंय वाली हा पुत्र आहे ना, वाली हा इंद्रपुत्र आहे आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे. आणि अशी सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्राच्या पुष्कळ जोड्या म्हणजे आपल्या पुराणामध्ये सापडतात. खूप गंमत येते पुराण ऐकत असताना. शास्त्रीय पद्धतीने जर ऐकलं तर पुराणांमध्ये खूप गंमत आहे. आता वाली हा पुत्र आहे आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे. संघर्ष युगानुयुगापासून चालू आहे. इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र आपल्याला माहिती आहे, महाभारतातला कर्ण आणि अर्जुन. आता हा जो द्वापारमधला सूर्यपुत्र कर्ण आणि इंद्रपुत्र अर्जुन याचा जो संघर्ष आहे तो युगानुयुगाचा चालू आहे. आता त्यांनी काय म्हटलंय की ज्या बाजूनी हनुमंत असतो त्याला विजय मिळतो, मग तो इंद्राचा असो का सूर्याचा असो. म्हणजे इंद्र आणि सूर्य ज्या ठिकाणी फिके पडतायत, ज्या ठिकाणी इंद्र महत्त्वाचा का सूर्य महत्त्वाचा, आता तसं पाहायला गेलं तर इंद्र पळपुटा म्हणून आपण ओळखतो, पण प्रत्यक्षामध्ये सूर्याला महत्त्व देतो आपण. सूर्यवंशी श्रीरामांचा जन्म सूर्यवंशात आहे, तरीसुद्धा कधी सूर्याकडून आणि कधी इंद्राकडून जेव्हा हनुमंत उभे राहतात तर ज्या बाजूनी हनुमंत आहेत त्यालाच विजयश्री प्राप्त होते. जय जय रघुवीर समर्थ हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत पुराणांमधून. मग आता हा जो विजय कुणाचा होणार आहे,
तर इंद्रपुत्राचा का सूर्यपुत्राचा सांगता येणं कठीण आहे. मग विजयाचा मात्र एक मापदंड आहे आणि तो कोणता आहे, म्हणून आपण ही स्तोत्र म्हटली पाहिजे. स्तोत्राचं बॅकग्राऊंडच किती महत्त्वाचं आहे बघा. आता त्यांनी म्हटलं विजयाचा मात्र एकच मापदंड आहे. कोणता? आपण जर समोरासमोर बोललो असतो तर प्रत्यक्षात त्यांनी प्रत्येकाची श्रोत्यांची उत्तरं आली असती. आता आपल्याला कोणी दिसत नाही समोरचं. त्यामुळे मी आपली स्वतः सांगते की ज्याच्यावर हनुमंताची कृपा आहे त्याचा विजय निश्चित आहे. ज्यांनी शनीला कोंडून ठेवलाय रावणाने त्याचा सुद्धा विजय झाला नाही. तर इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्रांमध्ये सुद्धा ज्याच्यावरती हनुमंताची कृपा आहे तो विजयी होणार आहे. म्हणजे आजपासून आपण आणि आपल्या मुलांनी आणि आपल्या पिढीनी हनुमंताची उपासना करायला पाहिजे. पुराण जर वाचायचं असेल तर वाचून अर्थ काढायचा असेल तर हनुमंताची उपासना. म्हणून आज हनुमंतांची कुळवल्ली हे रामदासी परंपरेतलं रोज म्हणण्यात येणारं दिवसातून दोनदा ते गीत घेतलं, ते कवन झालेलं आहे आपलं. मग हनुमंताचं कृपाछत्र सुग्रीवावर होतं आणि म्हणून सूर्यपुत्राचा विजय झाला. इतके सारखे होते दिसायला, वाली आणि सुग्रीव इतके सारखे. मग कसं कळणार? आणि दोघंही अगदी तुल्यबळ आहेत. मग तुल्यबळ असताना समजेना इकडच्या बाजूनी वाली गेलाय का तिकडच्या बाजूनी वाली गेलाय. असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं नेहमीप्रमाणे जसं आपले हनुमंत, आपण जसं नामस्मरण करतो, नामस्मरणाची माळ ज्याच्या हातात आहे तो रामभक्त आहे. रामाचं नाव ज्याच्या मुखामध्ये आहे तो विभीषण आहे. असं जसं हनुमंतांनी ओळखलं तेव्हा जेव्हा वाद व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी गळ्यामध्ये माळ घातली आणि काही का कारण असे ना शेवटी सुग्रीव विजयी झाला. म्हणजे कुणाला जिंकवलं आहे त्यांनी? किंवा सुग्रीव या सूर्यपुत्राला जिंकवलेला आहे. आणि पुढे त्याची दाणादाण जी करण्याची झाली ती पण आपण बघतोय ना. हनुमंताचं कृपाछत्र सुग्रीवावर आणि म्हणून सूर्यपुत्राचा विजय झाला. कोणामुळे झाला? वालीही तुल्यबळ आहे आणि सुग्रीवही तुल्यबळ. म्हणून आजपासून आपण हनुमंताला अजिबात सोडायचं नाही. तो प्राणशक्ती आहे. मग इंद्रपुत्र वाली मारला गेला, परंतु त्याच्या अगदी विरुद्ध. मग आपल्याला विरोधाभासही ऐकायचा आहे आता की परंतु महाभारतामध्ये कृपेचा लाभ इंद्रपुत्र अर्जुनाला झाला आणि त्याच्या अर्जुनाच्या रथावरती स्वतः हनुमंत आहेत. म्हणजे बघा की ज्या ठिकाणी इंद्रपुत्राला विजयी करायचं का सूर्यपुत्राला विजय करायचं हा प्रश्न कोण ठरवणार आहे, याचं उत्तर कोण देणार आहे? हनुमंत. मग आपल्यासारख्यांची काय कथा? आपण आपलं सरळ हनुमंताला शरण जावं असं समर्थ म्हणतायत. उदाहरण त्याच्यासाठी हे जे बॅकग्राऊंड आहे ते सांगणं आवश्यक आहे की हनुमंताच्या जर मनात असेल तर तो हनुमंत. आणखी एक दुसरी गोष्ट आणखी कळली त्यामध्ये की जर हनुमंतानी पेटवली आहे लंका, लंका आहे सोन्याची आणि सोन्याची लंका असताना पेटवल्यावर सोन्यावर काहीही परिणाम होत नाही अग्नीचा, हे आपल्याला माहिती आहे. खूप जास्त जेव्हा अग्नी होईल तेव्हा ते पितळेल, पण तोपर्यंत सोन्यावर परिणाम होत नाही. उलट सोनं आणखी लकाकतं. म्हणजे रावणाची लंका जळली नसती जर नुसतं हनुमंताच्या शेपटीचं वर्णन केलं असतं आपण की शेपटीने पेटवली हनुमंतानी, तर हनुमंतांनी त्या ठिकाणी सुद्धा शनीला सोडवलं आहे. ज्या शनीला बांधून ठेवलं होतं रावणाने त्यालाच सोडवलं आहे आणि म्हटलं ह्याला संपवायचं आहे आपल्याला, तू काही कर, पुढचं ते तू बघ आणि ती सगळी लंका विध्वंस करायचा आहे. कारण माझ्या जळण्यानी सोन्याच्या लंकेला काहीच होत नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मदत मागायची त्या ठिकाणी तो मदत मागतो, ज्याला मदत करायची त्याला तो मदत करतो आणि ज्याला जे काम त्याला फत्ते करायचं आहे तो करतो, म्हणजे करतोच. आणि हे बाकीच्या गोष्टी छोट्या छोट्या ऐकण्यापेक्षा रामायण महाभारत जर ऐकलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवाला समाधान मिळणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सखा हनुमंत सापडणार आहे. तो अतिशय उत्तम मित्र आहे. त्या मित्राला आपण मनातलं सगळं सांगायचं आहे आणि असा मित्र जर आपण केला त्याला, तर सुग्रीवाला आणि अर्जुनाला जशी त्याची मदत केली. कारण अर्जुनाला जेव्हा अर्जुन उतरला, आधी त्यांनी सांगितलं आधी उतर आणि मागून हनुमंत उतरले आणि भगवंत उतरले, त्यानंतर तो रथ पेटला. म्हणजे कोण सांभाळत होतं अर्जुनाला? प्रत्यक्षामध्ये अर्जुनाला सांभाळणारे हनुमंत आहेत. हनुमंत सखा रूपात आहे आणि असा हा जो सखा आहे त्याचा भगवंतांनी हनुमंतांना अर्जुनाच्या रथावरती बसवला आहे. आणि जिथे हनुमान विजय तेथेच आयुर्लक्ष्म्या प्रवर्धते तस्य नश्यन्ति उपद्रवाः. आणि त्यावरती आता एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे की जर तुम्हाला आयु पाहिजे असेल, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आयु वाढवायचं असेल, संपत्ती वाढवायची असेल आणि सगळ्या उपद्रवांचा नाश व्हायचा असेल, आपल्यावर किती संकट आहेत, वेगवेगळ्या प्रकारची संकट आहे, तर त्या ठिकाणी उपासना करत असताना ह्या लोकांनी जसं दास्यत्व पत्करलं किंवा मित्रत्व पत्करलं, कोणतं ती एक नातं त्याच्याशी जोडलं गेलं आणि ते नातं निभवण्यामध्ये आमचे हनुमंत अतिशय पटाईत आहेत, हुशार आहेत, त्यांना कुणी अडवू शकत नाही. मग आता त्या ठिकाणी त्यांनी हनुमान चालिसामध्ये सुद्धा तेच म्हटलंय ना की और देवता चित्त न धरई.
मामेकम शरणम व्रज. भगवंत जसे भगवद्गीतेमध्ये म्हणतात तसं या ठिकाणी म्हटलंय, और देवता चित्तन धरई, हनुमत सेई सर्व सुख करई, संकट मिटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा, जय 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 हनुमान गुसाई. आता सगळीकडे हनुमंतांचं वर्णन ऐकत ऐकत आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आता मित्रत्वभाव निर्माण व्हायला हरकत नाही. असा मित्रत्वभाव निर्माण झाल्यावर अंतःकरणाची शुद्धी पण केली आपली सद्गुरूंनी, आणि त्यानंतर मित्रत्वाचा भाव निर्माण झाल्यावर मग आपण त्याचं वर्णन करू. आणि त्या स्तोत्राचे काही 2-4 खूप मोठे वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य सांगितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे जे आता इथून स्तोत्र सुरू झाले आहेत त्यांची शब्दांची उजळणी झाली आहे, पण स्तोत्रांमध्ये खूप वैशिष्ट्य आहे. आता आपल्याला माहिती आहे की चाफळ जे आहे ते समर्थ संप्रदायाचं प्रमुख केंद्र आहे आणि जे समर्थांची कर्मभूमी आहे चाफळ. आता भगवत भक्तीचं बीज एकांतात राहून आत्मामध्ये विलीन होत आत्मत राहून त्या मठामध्ये त्यांनी कितीतरी स्तोत्र आणि कितीतरी काम केलं आहे. हे अलौकिक कार्य समर्थांनी चाफळच्या मठात केलं आहे. माझगावचा मारुती आणि उमरतचा मारुती हे जणू रामरायाच्या दरबारातील जय विजय आहेत. म्हणजे किती महत्त्व आहे या गोष्टींना. आपण मनोजव म्हटलं तरी तोच परिणाम होणार आहे, प्रश्न तो नाही. पण समर्थांनी का लिहिलं आहे, आणि ह्या समर्थांनी लिहित असताना जेव्हा ते एकांतात होते आणि जेव्हा मनुष्य एकांतात जातो ना, तर समर्थांचं तर सोडा, आपण सुद्धा एकांतात गेलं ना तर आपल्यामध्ये एक प्रचंड शक्ती निर्माण होते. हा अनुभव सगळ्या साधकांना आहे. जे योग साधना करतात त्या सगळ्यांना अनुभव आहे की बाकीची वृत्ती बहिर्मुख वृत्ती जर मी बाजूला केली आणि एकांतात गेलो तर आत्मशक्तीचा उदय होतो. आणि या आत्मशक्तीतून जर एखादी गोष्ट निर्माण झाली तर त्याला तोड नसते, अजोड अशी आपल्याला जर अनुभव येतो सर्वसाधारण साधकांना, तर समर्थांना हा अनुभव आलेला आहे. आणि त्यांनी जे 2 मारुती महत्त्वाचे आता म्हटलं ते की माझगावचा आणि उमरतचा जो मारुती आहे त्याचं वर्णन करत असताना समर्थांना इतकं भरून येत आहे आणि ते त्यांच्या आत्मस्फूर्तीचं आहे. जसं स्वयंभू गोष्टींना महत्त्व आहे तसा हा स्वयंभू मारुती आहे. आणि 2 आहेत पुन्हा. आणि वन्नितो चेतवावा, त्या ठिकाणी त्यांच्या मनात येत होतं माझ्या मनातली ही जी गोष्ट आली ती अनंत प्रमाणात वाढावी. जसे हनुमंत वाढतात ना तसा माझा हा जो विचार आहे रामरायांच्या प्रती किंवा देशाप्रती किंवा सद्वर्तनाप्रती, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, देवमस्तकी धरावा अवघा अलकल्लोळ करावा, अशी जी समर्थांची इच्छा होती ती इच्छा ह्या मारुतीमध्ये त्यांनी प्रस्थापित केली. जय जय रघुवीर समर्थ. आपण म्हणतो दगडूशेठचा हलवाई आहे, त्या ठिकाणी काहीतरी इच्छा त्या भगवंतानी त्या दासांनी टाकली आणि म्हणे नवसाला पावतो. मग त्याला का वैशिष्ट्य आहे ते, कारण त्या भक्तांनी त्या ठिकाणी ती गोष्ट पुरून ठेवली आहे. जसं आपण रामनाम किती बोलण्यासारखं आहे खरंच रामचरित्रामध्ये. आपण एखाद्या रामनामाच्या वह्या तयार करतो तर इकडे तिकडे फेकायच्या नाही, पाण्यात टाकायच्या नाही, कुठेही फेकायच्या नाही, जाळायच्या नाही. जर एखादी इमारत बांधत असेल, जर एखादं मंदिर बांधकाम होत असेल तर त्या मंदिर बांधकाम करत असताना त्या रामनामाच्या वह्या त्या ठिकाणी पुराव्यात. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे आपला हा जो पाया आहे तो सुद्धा रामनामाने तयार होतो. एकही गोष्ट वाया घालवायची नाही या रामनामाची. मग हे सगळं ऐकल्यानंतर वन्नितो चेतवावा ह्या उक्तीने समर्थांनी काय केलं, त्या ठिकाणी आपलं सगळं आपली सगळी शक्ती आपलं सगळं बीजरूपाने सगळं त्या मारुतीच्या मध्ये त्यांनी बघितलं आहे आणि त्या मारुतीची स्थापना केली. आणि कुठे आहे तो, कृष्णामाईच्या आल्हाददायक स्पर्शानं उमरज आणि समर्थ स्थापित मारुती आहे. कृष्णामाई वाहते आहे. आणि तसंही माहिती आहे एखाद्याचं एखादी गोष्टीकडे जरा जास्तच लक्ष असतं. समर्थांना कृष्णा फार आवडायची, त्याचा पण अनुभव आहे. म्हणून आज स्तोत्र सुरुवात व्हायलाच बघा किती वेळ लागतोय. आणि त्यांनी कृष्णामाईचा आल्हाददायक स्पर्श, जसं आईच्या कुशीत बरं वाटतं एखाद्या लेकराला, तसं समर्थांना कृष्णेच्या पात्रामध्ये कृष्णेच्या पाण्यामध्ये अगदी असं वाटायचं ते मला मोकळं वाटतंय, मी खूप मुक्त वाटतंय मला, आणि माझ्या मनामध्ये जे काही चाललंय ना त्याला तू आशीर्वाद दे आई. कृष्णामाईला ते म्हणतात आहे. आणि समर्थ कृष्णाचं भारी कौतुक आहे त्यांना. त्रिकाल स्नानामध्ये 3 वेळा स्नान करायचे ते, आणि त्या स्नानामध्ये एक स्नान त्यांचं कृष्णेच्या कुशीत असे. कृष्णेच्या कुशीत त्यांचं स्नान झाल्याशिवाय त्यांना बरं वाटत नसे. आणि इतकं त्यांचा प्रचंड फिरणं, इतकं त्यांचं डोंगरदऱ्यांमधून फिरणं, त्रिकाल स्नान त्यांचं कधी चुकलं नाही. आणि त्यातले त्यात जर जवळपासच्या भागात असेल मनुष्य रूपाने येऊ शकत असतील तेव्हा त्रिकाल स्नानामधलं एक स्नान त्यांचं कृष्णेत असाय. कृष्णेत काय येत असतील समर्थ, कारण आपल्या दिवसभराचा कष्ट घालवण्यासाठी, आपल्या दिवसभराचा शीण घालवण्यासाठी इतका थकलोय गा आई मी,
आता मला कुशीत घे आणि तुझ्या पदराने मला शांत कर. असं म्हणून एक तरी स्नान समर्थ कृष्णेत करताय. आणि चाफळ ते उमरज अंतर 10 किलोमीटर आहे. आता हे आपण जेव्हा बघायला जाऊ, एखादी यात्रा जेव्हा काढू, तर ही सगळी माहिती आपल्याजवळ राहणार आहे. आणि जेव्हा 10 किलोमीटर आहे आणि एवढं अंतर जाऊन जर कुठेही असले 10 किलोमीटरच्या आजूबाजूच्या प्रसादात, तरी समर्थ उमरजला कृष्णेच्या पात्रात स्नान करायला येत असत. किती आवड असली पाहिजे. आपण घरातल्या घरात बादली घेऊन पाणी घ्यायला म्हटलं तर 3 वेळा करणार नाही. ते 10 किलोमीटर चालून दिवसभर जे काही माझ्या मनाला कष्ट झाले, शेवटी जीव आहे, शेवटी नरदेह आहे, किती कष्ट करणार आहे. कधीतरी तर आराम पाहिजे. तो आराम त्यांना कृष्णेत मिळायचा. आणि कृष्णामाई त्यांना, आता त्यांचे अनुभव बघा, चित्तथरारक अनुभव आहेत त्यांचे. मग त्यांनी उमरेच्या पात्रात यायचं, स्नान करायचं, सगळी मनातली गोष्ट त्यांना सांगायची, जसं वेणेला सांगत होते तसे. आणि रामदासी भेट, इतर लोकांशी बोलत असताना तुम्हाला कोणती अडचण आहे, ह्या रामदासी माणसाला कोणती अडचण आहे, कुणाला काय अडचण आहे, त्या सगळ्या अडचणी ऐकून त्याचं काय करू ग मी आई, याचं सगळ्या प्रश्नांचं उत्तर समर्थ कृष्णाला विचारलंय. आणि ती कृष्णा त्यांना उत्तर देते आहे. ज्या अर्थी पुढे त्यांनी मारुतीची स्थापना केली म्हणजे उत्तर मिळालंय, स्वयंभू उत्तर मिळतात आहे. आणि कृष्णा त्याच्यावरती आणि सगळी दगदग ताण जे काही तळमळीक होती मनाची, ती सगळी कृष्णेमध्ये ते टाकून द्यायचे. जसं आपण म्हणतो ना की मला मोकळं व्हायचं आहे, दुसरा कोणता आधार आहे समर्थांना. म्हणजे प्रत्यक्षात मारुतीरायच आहेत ते, पण नररूपाने जेव्हा रामरायांसारखं त्यांचं कार्य चालू आहे ना, तेव्हा तसा जो ताण झाला रामरायांना, तोच समर्थांना सुद्धा झालाय. आणि तो जो ताण आहे, तो ताण समर्थांनी कृष्णेत घालवलाय. आणि कृष्णामाई, आपण आता जेव्हा अनुभव घेतो, जेव्हा एका नदीमध्ये जातो, प्रत्येक नदीचं वैशिष्ट्य लोक सांगतात, आपल्याला ते जाणवतं की नाही. मग हेच जाणवलं असेल समर्थांना, तेव्हा कुठे समर्थांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःच्या मनामध्ये, अंतर्ज्ञानामध्ये जे काही त्यांच्या उमजलंय त्याच्यावर कृष्णेचा आशीर्वाद घेतलाय. आणि अशा पद्धतीने त्यांच्या अंगा खांद्यावर बागडायचं, 10 मिनिटं नाही 20 मिनिटं तिच्यामध्ये राहायचं, सगळं सांगायचं. आणि कुठे न भेटणारे स्वामी, कुठेही जर स्वामी दिसले नाहीत ना, तर स्वामी कृष्णाकाठी भेटतील याची ग्वाही हे नाथसुद्धा देतात. ते म्हणतात कुठे जर समर्थ दिसले नाही ना, तर ते कृष्णेच्या जवळ असतील. इतकी कृष्णामाई त्यांना आवडायची. म्हणून म्हटलं आजच्या स्तोत्राला निरूपणाच्या आधी खूप मोठं बॅकग्राऊंड आहे. आणि हे जेव्हा बॅकग्राऊंड समजलं की पटकन स्तोत्र संपणार आहे. मग ते म्हणाले, नाथ कुठे जर सापडले नाही आपले समर्थ, तर कुठे सापडतील? कृष्णेला. त्यांनी म्हटलं सुद्धा आहे, मला वाटते अवचित स्वामी आले, मला वाटते अवचित स्वामी आले, रघुवीरसे शब्द सर्वत्र झाले, ध्वनी ऐकली रम्य श्लोकाक्षांची. ही जी ध्वनी आहे, रामनामाची ध्वनी मला ऐकू येते, कारण रामदास स्वामी त्या कृष्णेमध्ये असणार आहेत, असं नाथांनी सुद्धा सांगितलंय. ह्यावरून कृष्णेचं प्रेम त्यांना दिसतं. आपल्याला वाटायला लागलं की नाही लागलीच कृष्णेबद्दल प्रेम. आता जर रामदास स्वामी त्या ठिकाणी मनमोकळे, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जीवन व्यतीत केला आहे, त्यांचा ताण घालवला आहे, अशी कृष्णामाई आहे. म्हणजे किती आधार दिला आहे समर्थांना. आणि त्या समर्थांनी आपलं कल्याण केलं आहे. ते आपलं कल्याण करण्यासाठी जो आधार शोधला तो कृष्णेचा आहे. मग कृष्णाईच्या काठावर छान स्नानसंध्या करून समर्थ मारुती पूजन करायचे. हे जे स्थापन केलं आहे मारुती, त्याचं छान पूजन करायचे. सातत्यानं, एकदा तर असं घडलं की सातत्यानं 13 दिवस कीर्तन केलं आहे त्या ठिकाणी मारुतीच्या समोर समर्थांनी. जो व्यक्ती एक क्षणही एका ठिकाणी राहत नव्हता, मला तर हे ऐकल्यानंतर ना इतकं हृदय उचंबळून येतं की बापरे, काय त्या कृष्णेचं आणि काय त्या भागाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी मारुतीच्या वर्णनामध्ये सुद्धा ते रोम आणि ते सगळी जावळीचं खोरं म्हटलंय ना, ते सगळं आता समजतं की अशा पद्धतीने लिहिलं असेल तर. त्यांनी म्हटलं सातत्याने 13 दिवस जो व्यक्ती 1 मिनिटही कुठे थांबत नाही, त्याच्या पायाला भिंगरी आहे. एक क्षणही ज्या ठिकाणी थांबत नाही, देशाटन करतायत, या ठिकाणी फिरणं त्या ठिकाणी फिरणं. पण अशा समर्थांना 13 दिवस कृष्णानं थांबवून घेतलं. रोज सकाळ संध्याकाळ स्नान करायचं. ते एकदा करायचे तर 3दा करायचे. 3दा तिच्याकडे आनंदानं जायचे आणि आनंदानं गेल्यानंतर स्नान करायचे. आणि स्नान केल्यानंतर आपलं कीर्तन 13 दिवस. म्हणजे तसंही 13ला खूप महत्त्व आहे. रामाच्या जीवनामध्ये 13 अक्षर हे जे आपण करतो ना, नामस्मरण, त्या 13 दिवस कीर्तन. जो व्यक्ती 1 दिवसही थांबू शकत नव्हता, अखंड भ्रमंती करणाऱ्या समर्थांना कृष्णामाईनं आणि या मारुतीनं सलग 13 दिवस स्वतःजवळ ठेवून घेतलं. किती ताकद असली पाहिजे, किती प्रेम असलं पाहिजे कृष्णेचं आणि समर्थांचं कृष्णेवर आणि कृष्णेनं किती आधार दिला असेल आईच्या स्वरूपामध्ये.
हे आपण समजू शकतो. सध्या अजय बुवांची जे महाभारत कथा चालू आहे ते प्रत्येकाने ऐकायची. इतके गोड सांगतात ना, त्यातून कितीतरी गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळणार आहे आपल्याला. तर ती अजय बुवांचं जे निरूपण चाललं आहे सध्या महाभारतावर ते अगदी प्रत्येकाने ऐकावं. त्यांनी गंगेचा महिमा सांगत असताना असं वाटलं की कृष्णेचा महिमा तितकाच आहे आपल्या समर्थांच्या समोर. त्यामुळे ते ऐकत असताना इतकं छान वाटतं. सगळीकडून सत्संग घडतो, चित्तशुद्धी होते. जे आपल्या सद्गुरूंचं वाक्य आहे ते अगदी पूर्णत्वाला जाण्याची अगदी आपली तयारी समर्थ स्वतःच करून घेतात आहे. श्रीराम जय जय राम. जर त्या ठिकाणी कीर्तन असतं तर त्या ठिकाणी त्यांनी जयघोष केला असता. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम असं 13 दिवस कीर्तन समर्थांनी पूर्ण केलं आहे. आणि पूर्ण केल्यानंतर मला सद्गुरू दिसले. असे सद्गुरू मला दिसले. खरंच खोटं नाही सांगत. मला खोटं बोलायचंच नाही, कारण सगळे माझे मित्र आहेत आणि सगळे माझे सखे आहेत. स्वतः हनुमंत जर माझे आज सखे मानते मी, तर मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलण्याचं काही कारण नाही, कारण ही सगळा जो अनुभव आहे ना तो स्वतः मी घेतला आहे. तर मला कसे दिसले सद्गुरू? अमृतकणामध्ये मी लिहिलं होतं, सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. पाहता हृदय गलबलले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. पाहता हृदय गलबलले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम अद्वैत तुम्ही जाणले ध्यान लागले राम पाहिले राम भक्ताने. हे नाथ पाहिले होते अद्वैत तुम्ही जाणले ध्यान लागले राम पाहिले राम भक्ताने. हे नाथ पाहिले होते सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम राम जाणला भेद नाही उरला भान देहाला नाही उरले. हे नाथ पाहिले होते सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम नदी जशी सागरा मिळण्या धावते खडक फोडते पूर्ण सामावते सागरमय होते. हे नाथ पाहिले होते सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम द्वैत नाही उरले एक रूप झाले उन्मन जाहले सद्गुरू माझे. हे नाथ पाहिले होते द्वैत नाही उरले एक रूप झाले उन्मन जाहले सद्गुरू माझे. हे नाथ पाहिले होते सुप्रसन्न दर्शन झाले सद्गुरू मनामध्ये भरले. पाहता हृदय गलबलले सद्गुरू मनामध्ये भरले. श्रीराम जानकी जीवन स्मरण जय राम. अशा पद्धतीने कृष्णामाईच्या सानिध्यामध्ये कृष्णाबाईच्या अंगखांद्यावर खेळणारे सद्गुरू जर मला दिसत असतील, ज्यांनी राम पाहिला आहे असं अमृतकणामध्ये जर मला वाटलं असेल तर नक्कीच ऐक्य साधलं आहे. आणि ऐक्य साधल्यामुळे जो काय अनुभव आणि आनंद आणि समाधान की आपल्यासारखं भाग्यवान आपण असं जेव्हा आपल्याला समजू तेव्हा ते पुढचे शब्द म्हणजे नुसते दैदिप्यमान असे शब्द होतात. आता हा जो आहे ना उमरतचा जो मारुती आहे तो प्रामाणिका स्तोत्रामध्ये प्रामाणिका वृत्तामध्ये आहे आणि वीररस असा प्रगट करणार आहे. आता म्हणण्याचा प्रत्यय सुद्धा पहा कसा आहे त्याचा. अंजनी सुत प्रचंड वज्र पुच्छ काळदंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड. अंजनी सूत प्रचंड वज्र पुच्छ काळदंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उतंड. धगधगीतसी कळा वितंड शक्ती चंचळा चळचळीतसी लीळा प्रचंड भीमागळा. उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे त्यजूनि शून्य मंडळा नभात पिंड आगळा. लुळीत बाळकी लीळा गिळील सूर्यमंडळा बहुत पोषणा क्षणी थुंकिलाची तत्क्षणी. धगधगीत बुबुळे प्रचंड सूर्यमंडळे कराळ काळ मुख तेरी पोकुळासी दुःखते. रूपे कृपी अचाट हा करील आट घाट हा
सुवर्णकट्टकास तो फिरे उदास दास तो, झळक झक दामिणी वितंड काळ कामिणी, तया परी झळझळी तुळी तरोम जावळी, समस्त प्राणनाथ रे करी जगासनाथ रे, अतुळ तुळणानसे अतुळ शक्ती विलसे, रूपे रसाळ बाळकू समस्त चित्त चाळकू, कपिवरंतु ईश्वरू विशेष लादलावरू, स्वरूप क्षोभल्यावरी तयास कोण सावरी, गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी, समर्थदास हा भला कपी कुळास शोभला, सुरारी काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीचं धगधगीत असं हे स्तोत्र समर्थांना स्फुरलंय. आणि या शब्दांचा अर्थ तर आपल्याला तसा कळणारच आहे, कारण आपण त्यावरती निरूपणच करणार आहे. पण शब्दांच्या अर्थापेक्षा त्यांची भावना, त्यांचं मागचं वैशिष्ट्य, की ज्या कृष्णेमध्ये ते खेळून बाहेर यायचे आणि त्यांना जेव्हा समाधान वाटायचं तेव्हा जे मारुतीरायांचं दर्शन झालं आहे त्यांना, त्या दर्शनाचा त्यांनी मग ते मांडलं आहे कसं रूप त्यांचं, तर त्याचं उमरचा हा मारुती जवळपास 6 फूट आहे, वीर मारुती आहे आणि चपळ स्वरूपातली आहे. म्हणजे ते जे आपण चित्र बघणार आहे आता, मी पाठवते समूहावरती त्याचं चित्र आणि ते स्तोत्र, तर ते बघत असताना त्याचे डोळे थोडे लहान आहे. त्याचे डोळे थोडे लहान आहे कारण बाजूच्या परिसराचा त्यांनी विचारपूर्वक अभ्यास केला आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. समर्थ म्हणतात मला पण खूप विचार करावा लागला, कोणाच्या समस्या काय आहे, सध्या राष्ट्राच्या समस्या काय आहे, हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा रामदासी लोक जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या काही समस्या आहेत त्या सगळ्या त्यांनी जाणल्या. तो विचार त्यांच्या मनात ठेवून मारुतीला जणू काही गणपतीचं रूप दिलंय. गणपतीचे डोळे कसे बारीक आहे, ते बारीक ज्ञान जसा तो घेतो तसा आमचा हा मारुती त्यांनी समर्थांनी तयार केला आहे. भोवतालच्या परिस्थितीची विचारपूर्वक काळजी करून आणि सुजाण नागरिक बनावे अशी इच्छा समर्थांची या ठिकाणी आहे. आणि विचारपूर्वक अभ्यास करणारा असा हा जो मारुती आहे त्याचं सदैव लहानपण देवा देवा या मागणीने नम्र असावं असं पण त्यांचं म्हणणं आहे, की सतत तो म्हणतोय लहानपण देगा देवा, पण प्रत्यक्ष त्याचा काय पराक्रम करणार आहे हे आपल्याला माहिती आहे. मग डोळे पण त्याचे ना चांदीचे बसवले आहेत. आतापर्यंतच्या मघाच्या डोळ्यांचं जेव्हा वर्णन केलं त्या ठिकाणी डोळ्यांना चांदीचे डोळे नाहीत, तर या डोळ्यांना चांदीचे डोळे त्यांनी बसवलेले आहेत. आणि ही मूर्ती चुना वाळू ताग यापासून मारुतीची स्थापना असल्याने केली आहे. आणि तो जो मारुती त्यांनी ना मनातल्या मनात तयार केल्यानंतर त्यांनी मठातच स्थापन केला. जसं आपण गणपतीची पूजा करतो घरामध्ये, आता हे 10 दिवस गणपतीचे जेव्हा येणार आहे, जसं आपण घरात पूजा करतो तसा त्यांनी तो स्थापन केला आहे मठामध्ये. त्यामुळे त्याला कळस नाही. या सगळे वैशिष्ट्य बघायचं आहे की त्यांच्या मनात आता एखादी गोष्ट आपल्याला स्फुरते, रात्री बेरात्री केव्हा तरी अशी सुचते आणि आपण जर लिहून काढलं तर त्याला विशेष असं स्वरूप देता येत नाही, कारण ती उत्स्फूर्त आहे, जशी आहे तशी त्यांना व्यक्त करायची आहे. त्यामुळे त्यांनी ते करत असताना त्या मठामध्येच त्यांनी कोपऱ्यामध्ये स्थापना केली. कळस वगैरे त्या मठाला नाही आहे. अशा प्रकारचा हा चांदीचे डोळे असलेला, पण छोटे डोळे असल्यामुळे त्याला चांदीचे डोळे लावलेला आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणारा असा तो सखा मारुती हा जागृत आहे. आता जागृत आहे असं सांगायचं काय कारण आहे? इतकं त्याचं जर आपल्याला बुवांनी, अजय बुवांनी, मोहन बुवांनी इतकं समजावून सांगितलं, हात धरून समजवलंय असं म्हणलं तरी चालेल. जेव्हा सांगत होते डोळ्यात घळघळ पाणी येत होतं. असं जे वर्णन केल्यानंतर त्यांनी कशाला म्हणायला पाहिजे हा जागृत आहे? मलाच जाणवत आहे तो जागृत आहे म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. जागृत असणे हे माझ्या असण्यामुळे दुसरी जागृती आपल्याला कळते. जो जागृत आहे, जो बद्ध आहे त्याचा प्रश्न नाही. जो जागृत आहे, जो शरण आहे, ज्याला काहीतरी शिकायचं आहे त्याला ते स्पष्ट दिसतं. तरी पण एक शब्द टाकला की हा जागृत आहे. इतकं सांगितल्यावर हा जागृत आहे हे म्हणण्याचं एखाद्या शिक्षिकेला कामच पडायला नको. हे कामच पडणार नाही आहे. समर्थ कृष्णा घाटावर स्नानाला गेले. अजूनही गोष्ट संपलेली नाही. समर्थ कृष्णा घाटावर स्नानाला गेले बुवा म्हणताय. आणि त्यांनी सांगितलं जेव्हा बुडालो बुडालो, एक मिनिट कोणा फोन, बुडालो बुडालो असं म्हणाले. तर बुडालो बुडालो असं म्हटल्याबरोबर कुणालाच ऐकू, बाकीचे तर कोणी नव्हतेच ना आजूबाजूला, ते एकटेच होते. आणि तसंही त्यांना एकांतात राहायला आवडायचं असं आपल्याला माहिती आहे. बुडालो बुडालो म्हणाले. मग बुडालो बुडालो म्हणाल्याबरोबर कुणीच आलं नाही आणि क्षणाचाही विलंब न करता नाही. आणि असं झाल्यानंतर त्यांच्या मनामधला जो हनुमंत आहे ना, त्या हनुमंतानी त्या कृष्णेमध्ये धाव घेतली आहे, उडी मारली चक्क. कारण त्याला ऐकायला काय कठीण आहे? आपल्याला तर कठीण जातं, कोणी बोलताय कोणी ओरडताय, आणि त्या ठिकाणी ते एकांतात होते. एकांतात असताना त्यांनी बुडालो बुडालो, कृष्णेनी त्यांचा परीक्षाच घेतली जणू काही. आणि कृष्णेमध्ये बुडायला लागल्यावर ते बुडालो बुडालो म्हणाल्याबरोबर या हनुमंतांनी उडी घेतली.
मारुतीरायांनी ऐकली आणि क्षणाचाही विलंब न करता कृष्णातीरी झेपावले. खडकावरून उडी मारली हनुमंतांनी आणि समर्थांना पाण्यातून वर काढलं. हा दास्य मारुती, हा मित्र मारुती नाही का आता, की त्यांना जेव्हा गरज पडली ते ओरडले, मी बुडलो. कदाचित ही की नाही ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात ना, ती आपली हनुमंतांनी घेतलेली किंवा रामचंद्रांनी घेतलेली ही परीक्षा असते, जी समर्थांची घेतल्या गेली. बुडालो बुडालो म्हटल्याबरोबर हनुमंतांनी ते ऐकलं, कारण तो स्वयंभू आहे, जागृत आहे. जागृत मारुती असल्यामुळे आणि तो समर्थांनी स्थापित केलं आहे असं समर्थांचंच लेकरू असल्यामुळे तो जागृत झाला आणि त्यांनी उडी मारली. हनुमंतांनी समर्थांना पाण्यातून वर काढलं. आणि मारुती काय म्हणाले, आता सश्रद्ध माणसाला हे किती गोड गोष्टी आहेत त्या सगळ्या. मारुती काय म्हणाले, रामानं मला पाठवलंय आणि रामानं सांगितलंय ह्या लेकराची काळजी तुला घ्यायची आहे, असं रामाने पाठवलंय. समर्थांना काय वाटलं असेल आणि हे ऐकून आपल्याला काय वाटलं असेल. मारुती म्हणाले, एवढंच बोलले की रामचंद्रांना तुझा सांभाळ करण्याची आज्ञा मला केली आहे, त्यामुळे ते काम मी करतो. तुम्ही कसे बुडणार. तुम्ही बुडालो म्हटल्याबरोबर तात्काळ उडी मारली आहे खडकावरून आणि भगवंतांनी ज्याची सेवा करावी असं वाटतं, म्हणजे समर्थांची सेवा करावी हनुमंतांनी असं प्रत्यक्ष रामचंद्रांना वाटतं आहे. आणि त्या रामचंद्रांनी समर्थ यांना जागृत केलं आहे आणि जागृत करून समर्थांना वाचवलं आहे. म्हणून धन्य तो मारुती आणि धन्य ते समर्थ. मग आपणही म्हणायचं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य ते भगवंत प्रेम करतो, भगवंत प्रेम करतो, पण त्यासाठी समर्थासारखं दास होणं आवश्यक आहे. जसं त्यांनी म्हटलं आजच्या आपल्या सद्गुरूंनी की तुमची अंतःशुद्धी व्हावी, चित्तशुद्धी व्हावी, 4 प्रकारची साधना करावी आणि त्यानंतर अंकित होतो भगवंत आपल्या. हे समर्थांचं उदाहरण आहे आणि स्वतः समर्थांना याचा सार्थ अभिमान आहे. मग ते काय म्हणतात आहे, पडता संकट जीवा जडभारी स्मरावा अंतरी बल भीम. पडता संकट जडजीवा भारी स्मरावा अंतरी बलभीम माझे अंगीचे कवच. मग भग कैसे दास म्हणे, मग भय कैसे दास म्हणे. असं त्यांनी म्हटलं. जेव्हा ती मारुतीची स्थापना केली आहे त्यांनी त्याची पूजा अर्चा केली, 13 दिवस तिथे राहिले. अशी जागृती त्या हनुमंतात आहे आणि असा जागृत हनुमंती यांना बुडलेला असताना त्याला त्यांनी वाढवलं. आता त्याचं एक प्रूफसुद्धा आहे की जे म्हणतात ज्या खडकावरून मारुतीरायांनी समर्थांना वर काढलं तिथे हनुमंताची पावले उमटलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ. सश्रद्ध मनाला ती दिसतात, ती जाणवतात आणि ती आपल्याला जाणवावी ही आपली ईश्वरचरणी प्रार्थना. जागृत मारुतीची आता एक दुसरी पण कथा आहे. आता आपली प्रवचनाला तर स्तोत्राला तर सुरुवात झालीच आहे. म्हणजे दुसरी कथा कोणती आहे की मौनी बाबा म्हणून एक बाबा आहेत, त्यांची ज्या खडकावर त्रयोदशाक्षरी मंत्राची चूळ भरून टाकली, जो खडक आहे ज्यावरती हनुमंत आहे त्या ठिकाणी त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांनी म्हटला आणि त्या म्हटल्यानंतर त्या पाण्याची चूळ त्यांनी त्या ठिकाणी टाकली आहे आणि ती चूळ त्या ठिकाणी टाकल्यावरती त्या ठिकाणी श्रीराम जय जय राम हा मंत्र उमटला आहे. त्यांची पावलं आणि खाली यांनी टाकलेली चूळ म्हणजे श्रीरामांचे शब्द. मग आपण फक्त रामायणामध्ये म्हणतो सेतू बांधत असताना त्यांच्या त्या दगडांवरती त्या विटांवरती रामाचं नाव आहे, श्रीरामाचं, असं क्षणोक्षणी आपल्याला दिसतं. म्हणतो आपण भरला घनदाट हरी दिसे. मग हे जेव्हा कळलं किती वाटत असेल त्या उमरजच्या मारुतीचे पाऊल आणि हा मंत्र या दोन्ही खुणा या रामाच्या कड्याखाली आहे. आता ह्या ठिकाणी या खडकाखाली आहेत असं म्हटल्यावरती आपण त्या दृष्टीने पाहावं, त्या ठिकाणी जावं आणि मनातल्या मनात तरी आज आम्हाला तो मंत्रही दिसला. मनातल्या मनात आम्हाला हनुमंतांनी उडी मारली आणि समर्थांना वर काढलं हे सुद्धा दिसलं आणि हनुमंत म्हणाले रामानी मला तुझ्यासाठी ठेवलं आहे, असं माझ्यासाठी सुद्धा हनुमंत तयार आहे. हे सख्यत्व जसं सुग्रीवानी केलं, जसं आपल्या अर्जुनानी केलं, तसं सख्य कोणत्याही जीवाला शक्य आहे असं समर्थ म्हणतात. तुम्ही फक्त माझं ऐका, श्रद्धेने ते ऐका. आणि दुसरी आद्य मठपती केशवस्वामींच्या समाधीसमोर जागृत होता आहे आणि राहणार आहे असा हा जो मारुती आहे त्याचं नाव आहे अंजनी सूत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड. असा हा जो आमचा मारुती आहे त्यांनी उदंड दैत्य मारले. आता बघा त्या ठिकाणी सुरुवातीला मला जास्त बोलता येणार नाही, एकच श्लोक होणार आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला त्याला कोणाच्या तरी लक्षात यायचं होतं, म्हणजे रावणाच्या लक्षात यायला हवं होतं त्यांनी की कुणीतरी आलंय, रामाकडून कोणीतरी आलंय, म्हणून त्यांनी प्रचंड विध्वंस मांडला. इतका विध्वंस मांडलाय त्यांनी की एखादं छोटंसं वानर, आधी तर ते मारतोच आहे राक्षसांना, प्रचंड विध्वंस मांडला आणि इतका विध्वंस झाल्यावरती कीर्ती गेली आहे रावणापर्यंत आणि स्वतः गुंडाळूनही घेतलंय स्वतःला.
त्यांच्या समोर आलाय. असा हा जो उदंड दैत्य मारून, म्हणजे रामराय तर यायचेच आहेत बाकीचे सैन्याला मारायला, पण ह्यांनीच सगळं करून ठेवलेलं आहे. असा हा जो अंजनीचा सूत आहे, ईश्वरी अवतार आहे, प्रचंड आहे, वज्रपुच्छ, आणि त्याचं सगळं सगळी जी शक्ती आहे ती पुच्छामध्ये आहे, वज्रासारखी. कारण रुद्राचा अवतार हनुमंत आहे. या शब्दावरती विवरण करणार आहे आपण. तो रुद्राचा अवतार असल्यामुळे, आणि हनुमंत ब्रह्मचारी आहे. त्याची जी कटीची कासोटी त्याबद्दल आपण चर्चा केली आहे की त्याचा ब्रह्मचारीपणा इतका आहे की त्याच्या आईनं सुद्धा त्याला नग्न अवस्थेत बघितलेलं नाही. असा हा जो आहे, मग रुद्राचा अवतार आल्यावर पार्वतीनं कुठे जायचं? मग पार्वतीने कुठं जायचं म्हटल्यावर ती शक्तिरूपानं त्याच्या शेपटीमध्ये आहे, म्हणून ती शक्ती आहे. इतकं महत्त्व त्याच्या शेपटीला आहे. मग वज्रपुच्छ, आणि ती पुच्छ हनुमंताची शक्ती आहे, जशी रुद्राची आपली पार्वती अंबा. रुद्राची शक्ती, शिव आणि शक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे. शिव आणि शक्ती, शक्तीला ठेवायचं कुठं? या आपल्या ब्रह्मचारी माणसानं त्यांच्या शेपटीमध्ये ठेवलं आहे. इतकी प्रचंड शक्ती असलेला आमचा हनुमंत आहे. इतके सगळ्या गोष्टी त्याच्या आपल्याला कळल्यावर असं लाड करतात. समर्थ म्हणतात लाड करावा वाटतो त्या लेकराचा. पुढे त्यांनी म्हटलं लुळीत बाळ की लीळा, त्यावरती वर्णन करायचं आहे. पण आज त्याचं आधीचंच बॅकग्राऊंड इतकं मोठं आहे समर्थांचं की समर्थ सुप्रसन्न दर्शन झाले, असं प्रत्येकाला समर्थांचं दर्शन व्हावं. आणि झालंय, मी तर म्हणते झालंच आहे. तर हे जे अंजनी सुत प्रचंड वज्रपुंछ काळ दंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड, अशा पद्धतीनं मुलांनी ते म्हणायचं आहे. धगधगी तसी कळा वितंड शक्ती चंचळा, चळचळी तसी लीळा प्रचंड भीमा आगळा. अशा प्रकारचा हा जो भीम आहे तो खूप वेगळा आहे. आणि हे सगळं पाहत असताना त्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट मोठ्या प्रमाणात आहे. मग हे सगळं पाहत असताना आपल्याला हे लक्षात येतं की मारुती रायांचं वैशिष्ट्य काय आहे. आणि असे हनुमंत माझं कुळदैवत आहे. कोणाचं? ज्यांनी रामाचा मंत्र जपायचं ठरवलं आहे. अशा रामभक्तासाठी हनुमंत हा या स्तोत्रामध्ये मित्ररूपानं पुढे आला आहे. आणि मित्र म्हणजे असा असतो की मनामधलं सगळं त्या मित्राला आपण सांगू शकतो. काय सांगू शकतो? समर्थ म्हणतात आपलं काय चुकलं, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात आत्मपरीक्षणाने माझं काय चुकलं हे सुद्धा हनुमंताला सांगा, त्यावरती सुद्धा तो उपाय सांगेल. कारण की तो तुमचा मित्ररूपाने मी तुमच्यासमोर उभा केला आहे. कारण समर्थांना आतून जे वाटत होतं ते तसं रूप आणि तशाबद्दलचे विचार हे सगळे समर्थांनी जागृत अशा उमरजच्या मारुती रायांमध्ये टाकलेले आहेत. आणि त्या मारुतीचं दर्शन आपल्याला शनिवारच्या दिवशी घडावं. हा जो अतिशय उत्तम चातुर्मासाचा योग आहे तो योग अतिशय उत्तम आहे. त्या ठिकाणी, आणि तसा योग असं काही नसतं. मन जेव्हा तयार झालं, मन जेव्हा उन्मन झालं, मन जेव्हा जागृत झालं, तेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंत काय, प्रत्यक्ष रामराय काय, हे सगळं ब्रह्मांड आपल्यासमोर उभं राहू शकतं. असं अनंत ब्रह्मांडाचा नायक आपल्यासमोर उभा व्हावा आणि आपल्याला अनंत जन्माचं सुख मिळावं, समाधान मिळावं, अशी प्रार्थना करून आजच्या निरूपणाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप सुंदर विचार.